आता सगळेजण आपापले घरी घेऊन जाणार. धावळी धावळी फुलफुलदार रंगीत द्याव गेल पंडित धुंडायाला. आली सगळी. आली उषाच्या लग्नाची पाठी आली सगळी. मंडळी नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता एप्रिल महिना चालू आहे. तर एप्रिल महिना सुरू झाला की गावाकडे लग्नांची लगबग सुरू होते. तर गावाकडचं लग्न म्हटलं की खूप सारी तयारी अगोदरपासून असते. म्हणजे लग्न एका दिवसात असतो, मात्र तयारी खूप आधीपासून तयारी सुरू होते आणि त्यामध्ये बरंच काय काय प्रोग्राम असतात. तुम्ही मागे बघितलं असालच की आपण लग्नाची फाटी फोडलेली. तर त्यानंतरला कांडण असतं, त्यानंतरला मग साखरपुडा आणि मग लग्न, असे बरेचसे कार्यक्रम असतात. तर आज आहे आमच्या उषाचं लग्न आहे. तर आज उषाच्या लग्नाचं कांडण आहे. तर पूर्वीच्या काळी कांडण म्हणजे बघा, पूर्वी गावाकडे शेती केली जायची. तर त्यामुळे पूर्वीच्या काळी अशा म्हणजे काही मशिनरी नव्हत्या किंवा गिरणी नव्हत्या. तर त्यावेळी कांडण काढलं जायचं. म्हणजे घरच्या घरी भात आहे, शेतातलं भात ते काढलं जायचं. काही एवढी शेती नसते गावाकडे. तर तांदूळ आणले जातात आणि मग ते कांडण काढलं जातं. तर आज इथे आमच्या उषाच्या लग्नाचं कांडण आहे. तर सगळी तयारी चालू आहे. तुम्हाला मी दाखवणारच आहे या व्हिडिओमध्ये. तर आता सर्व जे तांदूळ आणलेले ते महिलांनी साफ केलेले आहे. पूर्वीच्या काळी कांडण कसं असायचं आणि आता तर इकडे बघा, इकडे तयारी चालू आहे. हे सर्व जेवणाची तयारी चालू आहे. आई काय सांगाल तुम्ही, पूर्वीच्या काळी कशा प्रकारे तयारी असायची आणि आता बदल काय झालाय, काय सांगाल? आता बदल म्हणजे काय बाबा, आता या काही नुसता पाकडलं तर मग वतायचा. अच्छा. काय नाही. पूर्वी म्हणजे कसा सुपा राहायची आणि ती एक वाटी असायची. त्याच्यामध्ये चांदणीचा कणकूट. आता माझी चालण असली ना, तर माझी चांदणीचा कणकूट, सुपाचा कणकूट आणि घरटाचा, अशा 3 वाट्या घालायच्या तुपातनं घालायच्या त्या. आता तर कांडण असलं काय, आता हा नुसता तांदूळ टाकलं की तो होऊन जातं ना. नाही, पण मग ते कांडण कशा प्रकारे काय व्हायचं? कांडण जे भात कांडायचे. हो, भात तर घरटान भरडायचा बाबा. आणि मग आपली व्हाईन न हे आता व्हायनात तो कांडण करायचं, ती करड काढायची मग, आणि मग तो चालून ठेवायचं आऱ्यातनं वतून. अच्छा, अशा प्रकारे बदल झाला. पूर्वी घरड असायचं, घरड्यामध्ये तर दळलं जायचं, भरडलं जायचं आणि ते कांडण काढलं जायचं. तर हे बघा, इकडे जेवणाची तयारी चालू आहे. डाळ भाजी शिजते. तर हे बघा, अशा प्रकारे मोठ्या शहाऱ्यामध्ये हे मुहूर्ताचे तांदूळ ठेवलेले आहेत. हे बघा, पूजा वगैरे झालेली आहे. आहे काय उषाच्या लग्नाचं कांडण. एक 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 तयारी नाही. हो, हे बघा, इकडे सर्व महिला अशा येतात आणि बघा तांदूळ साफ करतात. इकडे आता हे तांदूळ साफ केले जात आहेत. आई काय सांगाल आठवणी तुमच्या कांडणाच्या जुन्या? पहिला घरट लावायचं, भात दादाचं घरटान, मग दिशेत कांदा करायचा, करेट पकडायची. अच्छा, दुसऱ्या दिवशी? हा, दुसऱ्या दिवशी रात्रीचा भरटायचा भात, हा, तिथे सगळी कांडण करायचा. अच्छा. ना आता काय तांदळाचे बोलून एक दिवस करतात. हो, असा ते भरडायचे ते कशामध्ये? घरटान. ते घरटा कसला असायचा? तयार करा. मातीचा असायचा, मातीचा. हा, दगडाचा. हा हा घरेट असायचा. त्यानं भाता भरडायची, मग कधी कांडण करायचा. अच्छा. हा म्हणजे सर्वांच्या घरी नव्हते, नाही असे काहींच्याच नेमक्या. हा, मग घेऊन जायचं. तुम्हाला रात्रीचा भात भरडायचा आणि दिसाचा कांदा. अच्छा. रात्रीचा भात, दिसाचा कांदा. अच्छा. तू रात्री टाकून जाताव ना, हा, तो मग काय बघशील तर कांदा काढते त्याची. माझा रात्रीचा कणकूट द्या, माझा आताचा कणकूट द्या, माझ्या चांदणीचा कणकूट द्या. आमचे कणकूट कशासाठी? कणकूट भाकरी काय का बाबू? अच्छा. भाकऱ्या काय पण मग कणकूट म्हणजे पाकडायला येणार आहे त्याने? हा कणकूट हा, नाही, मग ते पाकडणारे घेऊन जायच्या. म्हणजे मी पकडला तर मीच घेऊन जाणार. अच्छा.
ही सुपा लावायची हा आणि मग तो तिथे ठेवायचा. अच्छा म्हणजे वाटा घालायची हा, वाटे घालायचं वाटीत. कसं लावतो हा प्रत्येकाची सुप कुठे आता आहे अच्छा हा. अशी सुपा लावायची. मी रात्री होता भात बटा ते माझी वाटणी ह्या टाक आता ते टाक. अरे बा बघशील तर वाटणार नाही तर डोका फोडायचा. हा, मी रात्री पण होता आणि आता पण आहे माझी चालन करून देऊ. माझ्या चालणीचा पण दे हो मग घरडवाली म्हणेल माझा घरड्याचा पण दे ह्याचा नाही घ्यायच्या पण चालणीचा आपली पाकळ्या होता मी रात्री भरडायला होता अशी द्यायची लोक वाटण्या. अच्छा नाही पूर्वीचं ते लाईफस्टाईलच वेगळी होती हा पहिली चालत गेली होती. हो आता काय गोणी गोणी गोणीच्या आपल्या पाकळ जमती जेवल्या की गेल्या. हम्म. मग टाका लावताना तू वाढगो मी वाढगो जेवण आता करावं टाकाला करतील आता हा. सगळ्यांच्या ह्यात टाकायचं व्हायचं अच्छा कणकुटामध्ये म्हणजे कणकुट डालायला मग त्याच्यामध्ये जरा भाकरी चांगली लागेल कणी कणी मिक्स करायचं कणी. कायदाच होता. हा पोरग्याचा हरका पहिला भात चार पहिल्याचा गाव असायचा. हा आता हरकाचं पण तांदूळ असायचं. हा दोन पहिले हरकाचं दोन पहिले भाताचा हम्म. भात करायचा आणि पहिला हरकाचा वाढायचा हरकाचा भात भाताचा लावून वाढायचा काढणारा होता. हा आता हरिकच काय करी कायद्याने हरकाचं तांदूळ दोन पाहिली भाताचे दोन पाहिली अच्छा असं असायचं काढण्यासाठी काढण्याला काढणारा हा. चार पहिला भात करायचा भाताचा ते आता भात. पण हरकाचा कोण खायला नसेल बघत तेव्हा जास्त तर तेव्हा हरकाचा भात उडदाची डाळ नाही पण भात आपला तांदळाचा भात जास्त खायला बघत असतील तो पहिला हरकाचाच भात जास्त लोक खायचे. अच्छा सासवडीनं भात हा जय जय राम आता मी बोलणार आता तू बोलणार तू बोलणार काही बोलणार काय बोल जय जय राम चांगलं होतं आता काय हा. पकडायचं नाही झालं. हो बदल झाला आई पण आता सोपं झालं मग जमाना बदलला बघा जमाना बदलला हम्म किंवा जमाना बदलला. काय नव्हत्या टक्या नव्हत्या हो चक्क्या नव्हत्या तेव्हा तर बघा आता पूर्वीच्या काळी जशी सुपं होती त्या सुपांमध्ये पण चेंज झाला आता प्लास्टिकची सुपं आली तर इकडे प्लास्टिक पण दिसत आहेत सुपं आणि जुनी जी आहेत बांबूची ती सुद्धा सुपं आहेत पुन्हा इकडे टोपल्या असायच्या पूर्वी तर घमेले पण दिसत आहेत नवीनवाले आणि जुनेवाले टोपली पण दिसते तर अच्छा अच्छा तर काही महिला आहेत त्या फाटी आणण्यासाठी जी मागे लग्नाची फाटी फोडलेली तर याच दिवशी मध्ये काही महिला आहेत त्या फाटी आणत जातात आणि तांदूळ काही महिला ते तांदूळ साफ करतात पंडित फिरता देखीला गाई गाईच्या घातला करळी मसलाय नाही वाईना कुणी ग मसला तासिली तासिली तुताराच्या पुता साल्याच्या सुता गणेशवी पुण्याच्या पुता तर आता गावाकडे ना पोरं लहान पोरं जास्त भेटत नाही बघायला तर आमच्याकडे इकडे आई दोघे जणच आहेत तर कुठे कार्यक्रम असला तर मग येतात मग इकडे साजिरी आणि गुजिरी तर ही आहे साजिरी आणि हा गोलू ए फाटीवाले आलेत काय हा हे बघा उन्हातूनही भारी पडत असेल डाग चढायला
डाग चढत ग. हे बघा फाटीवाले आलेले आहेत आता. हे बघा हळूहळू एक आता येत आहेत. तर फाटी माहिती आहे ना तिकडे खाली तोडलेली आंब्याची फाटी, तर आता सुकली ती आता आणायला. हां हो. आली सगळी आली उषाच्या लग्नाची पाठी आली सगळी. खालची ओली राहिली. बांगडीवाली बांगडीवाले आले आहेत. बांगड्या भरून घ्या सर्वांनी. हा पेटी बघा केवढी मोठी घेऊन आल्या आहेत. तर आता फाटी आणल्यानंतरला फाटी आणणाऱ्या महिला होत्या त्या सुद्धा आता तांदूळ पकडायला लागले. पहिल्या होत्या त्या वयस्करच थोडं आपला जसं जमेल तसं करत होत्या. आता सर्वजणी आता सर्वजण लागले आहेत. हो सर्व आता हे बघा म्हाताऱ्यांचा ग्रुप तिकडे बसला आहे. हो काही जेवण बनवायला गेलेत. मुर्ताचे तांदूळ ठेवत आहेत. जिरा फक्त तोंडात पादने हात लावा. पाणी घेतलं तू आई आता बोलू नका. पाणी घ्यायला तुझा कुठं आहे जिरा दे. जिरा घेतात तोंडामध्ये. जिरा घेतलात तोंडात मध्ये आणि तो विडा वटीमध्ये. अच्छा आपल्या वटीमध्ये बायाना हात लावा. ती 5 वटी भरून द्या तिला. 5 लोक बायाना हात लावा पादने. ती म्हणजे कशी महा भूल आहे. तू काय करायचं आपण खायला देवाचा तांदूळ बाबा मोठाचं त्यात बाटली पाण्याची लोटी आणि तांदूळ त्याच्यामध्ये पादणी सवासनीने ठेवलेले आहे. हा आपलं लग्न होईल ना मुलगीचा ते दिवशी तो तांदूळ काढायचं पादणी सवासनीने. अच्छा हा त्या आणि दिवशी मग त्याचा निवद करायचा. अच्छा त्या तांदळाचा आणि मग तो निवद टाकून ठेवायचा. तो आपण खायचा बियाचा नाही लग्नाच्या दिवशी. आणि देवाचं उल्प 2 गावच्या देवाचा 1 आणि घरच्या देवाचा 1. तर तिथंच राहतील दुरान बाबा दुरान. अच्छा त्यासाठीच हे तांदूळ त्यासाठी देवाच्या ह्याच्यासाठी. अच्छा तर आता हे मुर्ताचे तांदूळ ठेवतात तर त्याला पुन्हा आता हलवायचं नसतं. आता जे ते ठेवलेले आहेत तर ते ज्या दिवशी लग्न असेल जेव्हा ते विधी असेल त्या दिवशी त्यांना हात लावायचा आहे. तर बघा अशा प्रकारे सर्व आता तांदूळ आहेत ते पाकडून वगैरे सर्व झालेले आहेत. इकडे सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे आता मुहूर्ताचे तांदूळ ठेवून झालेले आहेत. आणि आता जे लग्नामध्ये जे लोकांना जेवणासाठी जे वापरले जाणारे जे आहेत वराडींसाठी जेवण केलं जातं लग्नामध्ये तर ते तांदूळ आता मोजून ठेवले जातील. आणि मग ज्या दिवशी लग्न असेल तेव्हा मग काढले जातात की अंदाजाने किती तांदूळ लागतील याचा एक अंदाज बांधला जातो. आणि त्या प्रकारे मग ते तांदूळ सर्व व्यवस्थित बांधून ते ठेवले जातात. आणि मग ज्या दिवशी लग्न असेल त्या दिवशी मग सर्वजण येऊन ते जेवण बनवतात.
आता काढण्याचा कार्यक्रम झालेला आहे. सर्व तांदूळ वगैरे व्यवस्थित ठेवून आता जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर इथे मला सुद्धा म्हणजे माहिती नव्हतं हे काढण्यामध्ये जेवण म्हणजे लोक इथे जेवत नाहीत, तर आपापले घरून ताट आणतात आणि मग घरी जेवायला दिलं जातं. तर मला सुद्धा माहिती नव्हतं, मी गावाकडे आहे, तर बरेचसे म्हणजे असे कांडण वगैरे झाले तर मला माहितीच नव्हतं. तर आत्ता मला माहिती पडलेलं आहे की अशा प्रकारे हा जेवण असतं ते. मग प्रत्येकजण आपापले ताट आणतात आणि घरी जेवायला जातात. तर हे बघा आता सर्व चाललंय, जेवणाची वाढप चाललेलं आहे. सर्व आपापले ताट घेऊन आलेले आहेत आणि आता असं वाढप चाललेलं आहे. जेवणामध्ये भात, डाळ आणि भाजी. बाजूला ठेवा. वाढप आहे ते झालेलं आहे. भात, भाजी आणि डाळ सर्व वाढून झालेलं आहे. सगळेजण आपापले घरी घेऊन जाणार. चला जेवण. जेवण नेता होता. हा या. जेवायला या. ए साजिरी तुम्ही काठी पण तिकडं ठेवली. तर आता जेवण झालेलं आहे. तर अशा प्रकारे गावाकडे हे लग्नाचं कांडण केलं जातं. तर आता गावाकडे लोकसंख्या आता बऱ्यापैकी म्हणजे कमी आहे, तरी ज्या महिला आहेत त्या सर्व एकत्र येऊन अशा प्रकारे हे सर्व उपक्रम आहेत ते करत असतात. महिलांची संख्या कमी असल्यामुळे थोडंसं त्यांना ते करण्यासाठी थोडंसं कठीण जातं, कारण का हे जी फाटी बांधायची असतात किंवा एखादं काही कार्यक्रम जेवण वगैरे बनवायचं असतं, तर मग ते तेवढ्या जास्त महिला संख्येनं असल्यामुळे मग त्यांना ते काम भारी पडतं. तर असं आता जाणवतं ते महिलांकडूनच, कारण का ते मग तेवढ्या आणि ज्या महिला आहेत त्या म्हणजे जास्त करून महिला आहेत त्या 50च्या वरतीच आहेत. तर त्यामुळे वयस्कर आहेत, तर त्यामुळे त्यांना तेवढं होत नाही काम, तरी पण चाललं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व गावाकडे उपक्रम असतात. लग्नाची लगबग सुरू असते. तर आमच्या उषाचं लग्न आहे ते मेच्या 9 तारखेला आहे आणि साखरपुडा येतो 7 तारखेला आहे. तर सगळ्यांनी या लग्नाला मे महिन्यामध्ये. तर मंडळी चला या व्हिडिओमध्ये एवढंच. अशीच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.